नमस्कार, मी समीक्षा देशमुख. टॉप न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत. एक नजर स्पीड न्यूजवर. अयोध्येतील श्रीराम मंदिरात ध्वजारोहण सोहळा संपन्न. पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरसंघचालक मोहन भागवत यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण सोहळा. स्वार्थासाठी विचार बदलणारी व्यक्ती जतमधून निवडून आली. मंत्रिपदासाठी हिंदुत्ववादी असल्याचे दाखवतात. खासदार विशाल पाटलांची आमदार गोपीचंद पडळकरांवर टीका. तुमच्या हातात तिजोरीच्या चाव्या असल्या तरी मालक. मंत्री चंद्रकांत पाटलांची नाव न घेता अजित पवारांवर टीका. काँग्रेसकडे केवळ कन्फ्युजनचं राजकारण, विकासाचं नाही. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका. मी डॉक्टर नसलो तरी छोटी मोठी ऑपरेशन करत असतो. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य. लायटर न दिल्याच्या रागातून तरुणाला संपवलं. नागपुरातील धक्कादायक घटना. भारत हिंदू राष्ट्र झालं पाहिजे. नाणिज मठाचे श्री नरेंद्र महाराज यांची प्रतिक्रिया. 71व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाची घोषणा. 10 डिसेंबर ते 14 डिसेंबर रोजी पुण्यातील मुकुंद नगर मध्ये होणार सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव. परळीतील जनतेनं यापुढे धनंजय मुंडे यांना निवडून देऊ नये. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचं वक्तव्य. नवले पुलावरील वेगमर्यादा आता 30 किलोमीटर. वाढते अपघात रोखण्यासाठी प्रशासनाचा निर्णय. ठाणे हा मराठी माणसांचा बालेकिल्ला, पुन्हा एका व्यक्तीचा नाही. मनसे नेते अविनाश जाधव यांची नाव न घेता एकनाथ शिंदे यांच्यावर टीका. मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात फिर्यादी महसूल अधिकाऱ्याचा जबाब नोंदवणार. पुणे पोलीस नोंदवणार फिर्यादी महसूल अधिकाऱ्याचा जबाब. भाजप जाती जातीत भांडण लावणारा पक्ष. माजी मंत्री महादेव जानकर यांची भाजपवर टीका. मतदार यादीत सुधारणा करा, मग निवडणुका घ्या. पुण्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांची मागणी. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पुणे मनपाच्या अतिरिक्त आयुक्तांची घेतली भेट. सिडकोच्या घरांच्या किमती कमी होण्याची शक्यता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक. बैठकीला शशिकांत शिंदे, विक्रांत पाटील उपस्थित राहणार. तुर्तास इथेच थांबूयात. तोपर्यंत पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशिएंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.